हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या सेलिब्रेशन मिनी ब्लॉगमध्ये। सेलिब्रेशन कशाचं आहे ते तुम्हाला पुढे कळणार आहे। बघू शकता लातूरमध्ये ढगाळ वातावरण झालं होतं। मुझे लगता है कि 1 मिलियन व्ह्यू जाने की वजह से इसको भी खुशी के आंसू आ रहे हैं। त्यानंतर आलोय आपण केकीजमध्ये केक घ्यायला आणि ही ऑर्डर खास आपल्या केकसाठी होती। मी खूप एक्साइटेड झाले होते केक बघून। त्यानंतर जाताना मला माझ्या जीवाभावाची मैत्रीण भेटली, तर एकमेकीला लेवट बोर करून आम्ही निघालो होतो सॅफ्रॉन हॉटेलमध्ये। तुम्ही बघू शकता इथं आपलं सेलिब्रेशन होणार आहे। त्यानंतर हा बघू शकता तुम्ही बोका कसा टक लावून बसला होता आतमध्ये। त्यानंतर आपले सगळे आर्टिस्ट लोक इथे एकत्र आले होते आणि आमचं पुष्पगुच्छ देऊन आमचं स्वागत त्यांनी केलेलं होतं। आमचे 1 मिलियन कंप्लीट झालेत युट्यूबवर। फायनली पुढे मारू नको जसं समुद्रातला मासा। बाद में हमेशा की तरह लेट मेंबर्स यहाँ पहुंच चुके थे। ह्यांच्यासाठीच तर आम्ही जीव लावून वाट बघत बसलो होतो। फायनली ही झाली आपल्या केकची ओपनिंग। बघू शकता कसला बिलेट केक आहे आपला आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपल्या रेड ड्रेस गाण्याला 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाले, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद। त्याच्यानंतर सेलिब्रेशन करावं म्हणलं तर ही ब्लास्ट काय आमच्या खुशीमध्ये सामील व्हायचं नावच घेत नव्हता। खूप अथांग प्रयत्नानंतर जोर लावून ब्लास्टचा आम्ही इगो चूर केला आणि सेलिब्रेशन घेतलं करून। रील्स वगैरे करून घेतलं आणि जिंदगीला हरल्यावर आम्ही रमना इथं करून ठेवलं होतं। त्याच्यानंतर नाचून बिचून सगळं घेतलं, चला आता जेवण करायला जाऊ आपण। जेवण मागवलं, आम्ही घेतलं होतं नॉनव्हेज आणि हर्बल लोकांनी घेतलं होतं व्हेज। जेवण झालं होतं आणि बिल बघून माझा जीव गुदगुद करत होता। त्याच्यानंतर थोडी ओव्हर ऍक्टिंग घेतली करून रडायची। आणि बघू शकता ग्रुपमध्ये अशी एक व्यक्ती असते बरं का, ज्याला बडीशोप खाल्ल्याशिवाय ना पैसे वसूल झाले वाटत नाही। तर असंच आमचं सेलिब्रेशन करून आणि तुम्हाला बोर करून मी माझा मिनी ब्लॉग इथंच थांबवते। बाय बाय।